जगातील सर्वात मोठं अनसपोर्टेड डोम तुम्ही पाहिलं आहे का? तर चला तर जाऊया. तर आज आपण इथे मार्वे बीचवरून बोट पकडून जाणार आहे, म्हणजेच बोटीने प्रवास करणार आहे. त्यामुळे ना खूप आनंद होत आहे. तर बोटीने प्रवास करून आपण मनोरीला उतरणार आहे आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता. पावसाचं वातावरण झालेलं आहे. एवढं सुंदर वाटत आहे ना. तर इथे ना बऱ्याच दिवसातून बोटीने प्रवास केला होता, त्यामुळे खूप आनंद होत होता. लहानपणी नेहमी आम्ही आहे ना मनोरीला जायचो मंदिरात. जर तुम्ही मार्वे बीचला किंवा जवळपास राहत असाल तर तुम्ही नक्की गेला असाल तिकडे. जर नसेल गेला तर मी एकदम सोप्या पद्धतीने सांगते की कसं जायचं. आता मनोरीला उतरल्यानंतर तिथून ऑटो करून आपण इथे पॅगोडाला जायचं आहे. तर बघा किती सुंदर असं आहे. खूप अगदी असं वाटतं समुद्राच्या पलीकडे एवढं छान. नक्की आपण आहे ना मुंबईमध्येच आहो का? कारण का मुंबईमध्ये या धावपळीच्या जीवनामध्ये एवढं शांत आणि प्रसन्नदायी ठिकाण आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अगदी निःशुल्क आहे. इथे एंट्री फी नाही आहे आणि तुम्ही जेवढा वेळ हवा तेवढा तुम्ही तिथे टाईम स्पेंड करू शकता आणि खूप शांतता वाटते. खरं तर आहे ना पॅगोडाची कळसाची उंची मला थोड्या माहितीनुसार भेटलेली आहे की 26 मीटर उंच आहे आणि इथे 25 असे स्पॉट आहेत की ज्याची माहिती आहे ना तुम्हाला त्याच्याबरोबर बाजूलाच भेटेल. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित असं छान अशी इथल्या गोष्टी मस्तपैकी एक्सप्लोअर होतील. तर इथे बघा बाजूलाच अशी घंटा होती, तर ती वाजवली आणि त्यानंतर बघा हे सुंदर एवढं गोल्डन आणि त्यावरून सूर्याचा जो प्रकाश पडतो ना एवढं छान असं शाईन होतं ना, भारी वाटतं.